जय श्रीराम भावांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आज विषय जरा वेगळा होता। आज होता 12 स्टँडअप म्हणून गाडी बिडी पैसे पुसून घेतली आणि आज गाडी घेऊन चाललो। आणि काय आलं ते तुम्हीच बघा। सकाळी सकाळी आलं संकटाला मात देऊन मी शाळेत आलो। पाहत होतो काय कार्यकर्ते फुल जोश मध्ये होते। शाळा देऊन पाहिलं भाई कार्यकर्ता बॅग बिग लटकून पळून जायच्या मार्गाने होता। आम्ही कॉलेजमध्ये फेरफटके मारतो तेवढ्या सूत्राच्यानुसार माहिती भेटली कॉलेजमध्ये काहीतरी कार्यक्रम उभा करण्यात आलेला आहे। कॉलेजमध्ये येऊन बघितलं ते असला विषय चालू आता। पॅन्टीजवर धोतर घालून नाहीच पुढे आले रा या नावनात भाऊ भेटले डॉक्टरच्या रूपात। या कार्यकर्त्याने डॉक्टरचं रूप घेतलं होतं पण ते गळ्यात लटकलेलं काय माहिती, पण ते खरं खोटं आहे पाहायला आधी त्याचं चेकअप घेतलं। त्यानंतर भाया डायरेक्ट एक गडी पुष्पत बनून आलता आणि त्याला मार्गदर्शन करायला ह्यो कार्यकर्ता होता। कार्यक्रम बघून आम्ही चाललो होतो टीव्हीत फोटो काढायला चाललो तर आम्ही तिघच होतो। बातमी लीक झाल्या कारणाने बांगर पाटील त्यांची दुसरी तुकडी घेऊन तिथं हजर झाली। ते बी कार्यकर्ते त्यांचे घोडे फारा उदयत आणले। यांना फोटो काढ देत नव्हते म्हणून यांना सांगितलं भाई अशी लेन्स लावा लागते तेव्हा कुठं असे फोटो निघते। थोडेफार फोटो काढून कॉलेजमध्ये आलो। एकदा कार्यकर्त्याचं लुक चेकआउट करा। त्यानंतर भाया राखूरकर भाई शेवटचा निरोप द्यायला गेलो तो काय म्हणतो तेव्हा काय घेतो घेतली ना 5 दिवसात पेपर आहे म्हणा आणि आम्ही ना शेळीच्या वर करतोय म्हणे इकडे। सगळे कार्यकर्ते आनंद होते। कार्यकर्ता दर्शक उदास वाटत होता त्याला त्याचं काय दुःख इच्छा नाही का याला थोडं दुःख वाटत दुसरं काही विषय त्यांचं पाखरू उडून गेलं ना। त्यात हे कार्यकर्ते यांना शाळा कॉलेजने यांचं स्टँडअप न तरी तिथं उपस्थित होते। त्यांना विचारलं ते काय सांगत स्टँडअप तो काय